इकडे इकडे सर्वांचं लक्ष आता बोर्डवर. जोपर्यंत मी कन्सेप्ट पूर्णपणे कव्हर करत नाही सगळ्यांचं अटेन्शन मला बोर्डवर पाहिजे. आता कधी कधी मुलांना प्रश्न पडतो की सर आपल्या ब्रँचमध्ये सोर्सेस किती प्रकारचे असतात. याच्यावर आपण काल ऑलरेडी डिस्कशन केलं होतं. सोर्सेस इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू टाइप. द फर्स्ट कॉल्ड ॲज व्होल्टेज सोर्स अँड सेकंड कॉल्ड ॲज. या दोन्ही कन्सेप्ट चांगल्या कव्हर झाल्याशिवाय मी पुढच्या टॉपिकमध्ये उतरणार नाही, कारण या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला खूप मदत करतील डायग्रामला कमी करायला. मग तुम्ही म्हणाल की सर व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये, बाय द वे सोर्स ट्रान्सफॉर्मेशन करणं म्हणजे काय? सोर्स ट्रान्सफॉर्मेशन, सोर्स कन्व्हर्जन, बोथ आर सिमिलर. एखादा व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये कन्वर्ट करणे, एखादा करंट सोर्सला व्होल्टेज सोर्समध्ये कन्वर्ट करण्यात. आपल्यासमोर एक क्वेश्चन मार्क आला की करायचं का? एखादा व्यक्ती आपल्याला सर्किट डायग्राम देतो, आपण त्याच्यात काड्या का करायच्या ते सांगतो. लक्ष देऊन ऐका. सर्किट दोन प्रकारचे असतात. एक असतं साधं सर्किट, एक असतं कॉम्प्लेक्स सर्किट. कॉम्प्लेक्स म्हणजे थोडं किचकट, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंटचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे? जास्त आहे. जेव्हा कॉम्प्लेक्स सर्किट असतं ना, थोडं डोकं लावणं कठीण होऊन जातं की ओम्स लॉने सॉल्व्ह करायचा का, KCL ने करायचा का, KVL ने करायचं का, कुठल्या थेरमने करायचं. जर त्या नेटवर्कला काही डोकं लागत नसेल, लॉजिक लागत नसेल, त्यावेळेस एका गोष्टीची मदत घ्यायची. त्याला आपण काय म्हणतात? कधी पण कुठला न्यूमरिकल बघितला की डायरेक्ट लॉ त्याला अप्लाय करायचा नाही. पहिलं बघायचं एक 10 सेकंदासाठी की त्या डायग्रामला कमी करता येतं का. एवढी डायग्राम होती. सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने इकडचा तुकडा गेला, सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या मदतीने इकडचा तुकडा गेला. डायग्राम वाढत चालली का कमी होत चालली? जेवढी डायग्राम कमी होईल तेवढा त्याला सॉल्व्ह करायला वेळ पण काय लागतो. म्हणजे कॉम्प्लेक्स सर्किटला सिंपल नेटवर्कमध्ये कन्वर्ट करायचं असेल, किंवा कॉम्प्लेक्स सर्किटला जस्टिफाय करायचं असेल, किंवा कॉम्प्लेक्स सर्किटला कुठला लॉ न लावता सॉल्व्ह करायचं असेल बाय युजिंग अ सिंपल ट्रिक, आपण कोणतं ट्रान्सफॉर्मेशन यूज करता? ट्रान्सफॉर्मेशन करणं म्हणजे काय? वी हॅव टू चेंज द नेचर ऑफ व्होल्टेज सोर्स टू आणि करंट सोर्स टू. मग तुम्ही म्हणाल सर याचा यूज होतो का? एक साध्या शब्दात सांगतो तुम्हाला. तुम्ही जर मला विचारले की सर खरंच याचा यूज पुढे चलून होणार आहे का, तर माझे शब्द जरा लक्ष देऊन ऐका. सगळ्यात जास्त यूज होणारी कन्सेप्ट जर कोणती आहे DC सर्किट अनालिसिस मध्ये, ते कोण आहे? सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. तुम्ही म्हणाल मग बॅटरीचे ॲडिशन, करंट सोर्सची ॲडिशन ते लहान मुलं पण लर्न करतात. इट्स नॉट अ बिग डील. मी पहिलं कन्व्हर्जन घेत आहे व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स. शॅल आय स्टार्ट? येस और नो? म्हणजे सर एक्झॅक्टली करताय काय की मी व्होल्टेज सोर्सला कशामध्ये कन्वर्ट करत आहे? करंट सोर्स. म्हणून पोरं म्हणतील सर कसं कन्वर्ट करायचं? तो डोर लावून घ्या प्लीज. आता मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका. व्होल्टेज असो की करंट असो, किंवा करंट असो की व्होल्टेज असो, असं कुठला लॉ आहे जो लॉ व्होल्टेज आणि करंटला एकत्र घेऊन येतो? वन ऑफ द फेमस लॉ, ओम्स लॉ. फक्त याचे काही क्रायटेरिया ते समजून घ्या. माझ्याकडे कोणता सोर्स आहे? लवकर बोलत चालायचं. गुट्टे सरांकडे जे सर्किट आहे किंवा गिवन नेटवर्क आहे तो कोणता सोर्स आहे? व्होल्टेज सोर्स. समजा तुम्हाला व्होल्टेज सोर्स असा दिलेला असतो विच हॅज अ वन बॅटरी अँड वन रेजिस्टन्स. बॅटरीचं व्होल्टेज आहे बरोबर V, रेजिस्टन्स आहे R. व्होल्टेज किती आम्हाला घेणं देणं नाहीये, रेजिस्टन्स किती आम्हाला घेणं देणं नाहीये. सरांचं टार्गेट का काही जुगाड करा, पण हा व्होल्टेज कशात कन्वर्ट झाला पाहिजे? आता याची व्हॅल्यू काही ना काही आहे, याची व्हॅल्यू काही ना काही आहे. गुट्टे सरना करंट पाहिजे. करंट पाहिजे असेल तर डोक्याला ताप घ्यायचा नाही. कोणता लॉ यूज करायचा? V = I की IR. आयचा फॉर्म्युला V का V/R. व्होल्टेजची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, करंटची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, सॉरी व्होल्टेजची व्हॅल्यू माहित आहे, रेजिस्टन्सची व्हॅल्यू माहित आहे. काय मिळालं? हे कोणीही करू शकतो. एक 5वीच्या मुलांना पण शिकवलं की बाबा ओम्स लॉ टाक आणि सॉल्व्ह कर. सॉल्व्ह करणं महत्त्वाचं नाहीये. DC सर्किटमध्ये महत्त्वाचं काय? जर ऐका बरं. सॉल्व्ह करणं महत्त्वाचं नाही, डायग्राम रिड्रॉ करणं महत्त्वाचं आहे की पुढची डायग्राम कशी बनते. समजलं का? तुम्ही सॉल्व्ह खूप छान करताय पण तुम्हाला डायग्राम रिड्रॉ करता येत नाही, त्याचा काहीच अर्थ नाहीये. माझ्याकडे कोणता सोर्स होता? व्होल्टेज सोर्सला कशात कन्वर्ट केलं गुट्टे सरांनी? हा गुट्टे सरांनी दाखवला करंट सोर्स असा. आता सगळ्यात मोठा प्रश्न माझ्या समोर असा पडला की ॲरो दाखवायचं कुठं? सांगा बरं, प्लस कुठे आहे? खाली आहे का वर आहे? जिकडे प्लस तिकडे ॲरो दाखवायचा, हो का नाही? पण पोरो हा कोण आहे त्याच्यासोबत? हा एकमेव असा एलिमेंट आपल्या ब्रँच मधला जो कधी चेंज होत रिमेन्स. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं का? हा रेजिस्टन्स बॅटरीच्या कशासोबत होता? सेरीज मध्ये. कशासोबत होता? सेरीज. तो सेरीज रेजिस्टर पोरो इकडे येऊन पॅरलल बनतो हे माहीत असू द्या. पोरं म्हणले सेरीज का? अरे इकडे पण सेरीज आणि इकडे सेरीज. काय कमी झाली डायग्राम तुमची? डोक्यात चालतंय का? तुम्ही डायग्रामला ओपन करताय म्हणजे मी सेरीजला कशात कन्वर्ट केलं? कन्वर्जन करत असताना मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, जरा लक्ष देऊन ऐका. रेजिस्टन्सला छेडछाड करायची नाही. द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज ऑलवेज रिमेन्स. आणि दुसरी गोष्ट, जो रेजिस्टन्स तिकडे सेरीज मध्ये होता तो इकडे कशात कन्वर्ट झाला?
अरे सिरीजचा जर सिरीजच राहणार तर डायग्राम रिड्रॉ करून काय फायदा? इकडे पण तेच तिकडे पण तेच. आतापर्यंत कधी अशी डायग्राम बघितलाय का तुम्ही? मी तर कधी बघितली नाही की करंट सोर्स दिलाय आणि त्याच्यासोबत रेजिस्टर सिरीज मध्ये. अख्खा आयुष्य चालत जाईल तुमचं, ही डायग्राम कधी पाहायला मिळणार नाही. तुम्ही या डायग्राम कडे जरा बघा, तुम्हाला कळेल तुम्ही चुकीचे आहेत. या करंट सोर्सची व्हॅल्यू आहे किती? एम्पियर 2. करंट सोर्स सोबत रेजिस्टर कधी सिरीज मध्ये दाखवला जात नाही. पाठ करा. मग मला सांगा, व्होल्टेज सोर्सला जर करंट सोर्स मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर जो रेजिस्टर सिरीज होतो तो काय इकडे येऊन काय होतो? पोरं मला सर एखादं एक्झाम्पल सांगा. 2 मिनिटात एक्झाम्पल सांगतो आणि पुढे चालले जातो. लक्ष द्या इकडे सर्वांनी. आणि प्रत्येकच डायग्राम उभीच असेल असं काही नाहीये पोरांनो. एक्झाम्पल आहे, कन्वर्ट इट इनटू कोणता सोर्स? करंट सोर्स. कोणी तर मला डायग्राम दिले बघा, असे एक रेजिस्टन्स दिला आणि एक बॅटरी दिला. रेजिस्टन्स उजवीकडे असो डावीकडे असो काही फरक पडत नसतो पोरांनो. 10 ओम बॅटरीचं पोटेन्शियल आहे 25 व्होल्ट. इज इट राईट? आडवी असो उभी असो मला काही घेणं देणं नाही. मी कोणता लॉ लावत आहे रे? व्ही इज इक्वल्स टू आय की आय आर. आयचा फॉर्म्युला व्ही का व्ही बाय आर. व्होल्टेज आहे 25, रेजिस्टन्स आहे तुमचा 10. सो अकॉर्डिंग टू मी युअर करंट व्हॅल्यू शुड बी हाऊ मच एम्पियर. बरोबर चाललेत का आपण? करंट काढणं काही मोठी गोष्ट नाही. डायग्रामला रिड्रॉ करा. डायग्राम आडवी आहे ना, ही आडवीच पाहिजे. इकडे बघा, सांगा प्लस कुठं आहे? उजवीकडे का डावीकडे? डावीकडे. जो रेजिस्टन्स इकडे सिरीज होता तो इकडे. मग काही पोरं म्हणतात सर मी वरून लावतो, काही म्हणतात खालून. कुठून बी लाव, तो पॅरलच आहे, घाबरायचं नाही. मग या करंटची व्हॅल्यू किती आली रे पोरांनो? 2.5 एम्पियर. हो का नाही? रेजिस्टन्स इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. समजलं? आता सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया सांगतो. व्होल्टेज सोर्सला करंट सोर्समध्ये तेव्हाच कन्वर्ट करता येतं जेव्हा त्या व्होल्टेज सोर्स सोबत हा रेजिस्टन्स सिरीजमध्ये असतो. ऐकलं का सर्वांनी? तुम्ही म्हणाल हा रेजिस्टन्स व्होल्टेजच्या पॅरलमध्ये कन्वर्ट करता येतं का नाही? बिलकुल नाही करता येत. अरे बानो, बेसिक नियम आहे आपल्या ब्रँचमध्ये. बॅटरी सोबत रेजिस्टन्सेस सिरीजमध्ये जोडले जातात आणि करंट सोर्स सोबत पॅरलल मध्ये जोडले जातात. असं का? त्याचं बी उत्तर सांगतो. बॅटरी सोबत रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडण्याचं रिझन, कारण बॅटरी सोबत रेजिस्टन्स सिरीज मध्ये जोडल्यामुळे व्होल्टेजचे तिथे तुकडे होतात ना, तिथे व्होल्टेज ड्रॉप होतो म्हणून तिथं सिरीज. इथं करंट ड्रॉप होतो म्हणून पॅरल. सांगा बरं, व्होल्टेजला करंट सोर्स मध्ये केव्हा कन्वर्ट करता येतं? व्हेन द रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन सिरीज. कनेक्टेड इन. पण तो सिरीज इकडे येऊन काय होतो पोरांनो? पॅरल. हे झालं तुमचं पहिलं कन्वर्जन. मी चालू दुसऱ्या कन्वर्जन मध्ये. लक्ष द्या रे. आता गुट्टे सर उलट चाललंय. वी हॅव टू कन्वर्ट. बोलत चला. व्होल्टेज सोर्स टू करंट सोर्स टू. मग सांगा बरं गुट्टे सरांकडे तर कोणतं गिवन नेटवर्क आहे? हे पण मीच सांगतो ना. गिवन नेटवर्क कोण असेल? लास्ट टाइम गिवन तुम्हाला व्होल्टेज सोर्स होतं, यावेळेस कोण आहे? करंट. समजा तुम्हाला एक करंट सोर्स दिलेला आहे असा. हा इकडे करंट सोर्सचा एरो खाली आहे, कुठे असू द्या फरक पडत नाही. आणि इकडे एक रेजिस्टर आहे. दिसला सर्वांना? ही अशी. गाइज बोथ द ब्रांचेस आर कनेक्टेड इन सिरीज और पॅरल. याची व्हॅल्यू आहे कॅपिटल आय एम्पियर. याची व्हॅल्यू आहे आर. आय किती आहे? आर किती आहे? मला घेणं देणं. सरांचं टार्गेट काय? काही जुगाड करा, पण याला कशात कन्वर्ट करा? करूनच टाकू. मग जाऊ द्या. सांगा कोणता लॉ? ओम्स लॉ. ओम्स लॉ नुसार व्ही इज इक्वल्स टू आय की आय आर. संपला विषय. व्होल्टेज मिळून गेला. चालेल का? कारण करंट आणि रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला असतो. कॅल्क्युलेशन करणं महत्वाचं नाहीये, डायग्राम रिड्रॉ करणं महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले ड्रॉ करा बॅटरी. पण एक प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम काय? बॅटरी दाखवायची कुठं? प्लस कुठे दाखवायचा? मायनस कुठे दाखवायचा? एरो कुठे आहे? खाली आहे. सो मायनस गेला वर आणि प्लस गेला खाली. एम आय राईट? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा रेजिस्टन्स इकडे कशात कनेक्टेड आहे? तो इकडे येऊन काय होतो? पोरं म्हणता सिरीज खाली दाखवायचं का वर? वर दाखवायचं खाली? कुठेही दाखवा, काही फरक पडत नाही. का? कारण तुम्ही विसरले वाटतं. शेवटी तो सिरीज मध्येच आहे. मग तो वर लावला तरी तो तेवढाच व्होल्टेज खाणार आहे, खाली लावला तरी तो तेवढाच व्होल्टेज खाणार आहे. मला फरक पडत नाही. तात्पर्य काय? हे ट्रान्सफर करत असताना एक गोष्ट पाठ करायची, द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स इज रिमेन्स. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जो रेजिस्टन्स तिकडे पॅरलल मध्ये होता तो इकडे हा दिला मायनस, हा दिला प्लस, हा दिला व्ही, हा दिला कॅपिटल आर. सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया. हा कोणता सोर्स आहे? करंट सोर्सला व्होल्टेज सोर्स मध्ये तेव्हाच कन्वर्ट करता येतं व्हेन द रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन पॅरलल. कनेक्टेड इन पॅरलल. कनेक्टेड इन. लक्षात राहील? मग तुम्ही मला सर एखादं एक्झाम्पल घ्या. चला मी एक्झाम्पल घेतो. कन्वर्ट इट इन टू कोणता सोर्स? व्होल्टेज सोर्स.
डायग्राम प्रत्येक वेळेस उभीच असेल असं काही नाही, डायग्राम आडवी पण असू शकते. समजा डायग्राम अशी आहे, डायग्रामचा शेप बदलतो तेवढी काही मोठी गोष्ट नाही. एक असा आहे आणि एक असा आहे. इज इट विजिबल टू एव्हरीवन? याची व्हॅल्यू समजा परो 2 एम्पियर, याची व्हॅल्यू समजा परो 25 ओहम. गुट्टे सरांना कन्वर्ट करायचं व्होल्टेज सोर्समध्ये बाय युझिंग विच लॉ बोलत चला. ओम्स लॉ काय सांगतो आपल्याला? V इक्वल्स टू IKIR. सो V इक्वल्स टू करंट किती दिलाय तुम्हाला, रेजिस्टन्स किती दिलेला आहे. सो तुम्हाला व्होल्टेज किती भेटला? 50 व्होल्ट भेटला का नाही? सांगा बरं, ॲरो कुठं आहे, लेफ्टला आहे का राईटला आहे? सो मायनस लेफ्टला आणि प्लस राईटला. जो रेजिस्टन्स इकडे पॅरलल होता तो इकडे दाखवला मायनस, इकडे दाखवला प्लस. दिस इज 50 व्होल्ट अँड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर इज 25 विच इज रिमेन्स कॉन्स्टंट. समजलं? तुम्ही जर मला विचारलं असं सगळं काही ठीक आहे, इट्स नॉट अ बिग डील टू कन्वर्ट व्होल्टेज टू करंट और करंट टू व्होल्टेज. पण अशी कुठली एखादी गोष्ट आहे का जी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे? ते आत्ता सांगतो, लक्ष द्या, चुकून पण विसरायचं नाही. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन कोणी पण करू शकतं, कारण एका ओम्स लॉचा वापर करताय. तुम्हाला काही 10 ट्रिक्स तिथं अप्लाय करायच्या नाही आहेत. पण सोर्स ट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट करत असताना थोडी एका गोष्टीची काळजी घ्यायची. व्होल्टेजला जर करंटमध्ये कन्वर्ट करायची इच्छा झाली तर रेजिस्टन्स त्याच्या सेरीजमध्येच लागतो. हे आतापर्यंत मी 5 वेळेस सांगितलं ना, तरी पण पोरं चुका करतील. नक्कीच तुम्हाला वेळ काढून दाखवतो आन्सर शीटमध्ये. व्होल्टेज सोर्सच्या रेजिस्टन्स सेरीजमध्ये असेल तरच कन्व्हर्जन जमतं. दुसरा क्रायटेरिया, करंट सोर्सच्या सोबत रेजिस्टन्स पॅरलमध्ये असेल तरच कन्व्हर्जन जमतं. ही ट्रिक इन्स्ट्रक्शन नंबर 1. इन्स्ट्रक्शन नंबर 2, ॲरोनुसार बॅटरीची पोलॅरिटी डिसाईड होते आणि बॅटरीच्या पोलॅरिटीनुसार ॲरो डिसाईड होतो. इन्स्ट्रक्शन नंबर 3, रेजिस्टन्सच्या व्हॅल्यूला छेडछाड करायची नाही, रिमेन्स कॉन्स्टंट. लास्ट इन्स्ट्रक्शन, इकडे जर सेरीज असेल तर इकडे आणि इकडे पॅरलल असेल तर इकडे. नेक्स्ट लाईन काय दिलं आपण?